एखाद्या नात्यात सुरुवातीला असणारे प्रेम, एकत्र राहण्याची स्वप्ने आणि पुढे जाऊन त्याच नात्यात होणारा अतोनात मानसिक आणि शारीरिक छळ. दिल्लीतील गाजलेले श्रद्धा वालकर प्रकरण आठवले की आजही सर्वांच्या अंगावर काटा येतो. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहताना श्रद्धाचा झालेला क्रूर अंत हा केवळ एका गुन्ह्याची कहाणी नव्हती, तर अशा नात्यांमध्ये महिला सुरक्षेचा आणि त्यांच्या कायदेशीर हक्कांचा प्रश्न किती गंभीर बनला आहे याचे ज्वलंत उदाहरण होतं. लिव्ह इन नात्यात त्रास झाला, छळ झाला तर महिलांना कायद्याचे कवच मिळतं का? केवळ कायदेशीर लग्न झालेलं नाही म्हणून अत्याचार सहन करत गप्प राहायचं का? या सर्व प्रश्नांवर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत ऐतिहासिक आणि मोठा निर्णय दिला आहे, जो प्रत्येक लिव्ह इन मध्ये असणाऱ्या व्यक्तीने समजून घेणे गरजेचे आहे. नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहत आहात सरळ सोपं. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? चला तर मग बघूयात. पण त्याआधी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजकाल तरुण पिढीमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपचा ट्रेंड भलताच लोकप्रिय होतोय. पण या नात्यात राहताना एखाद्या महिलेला सासरच्यांसारखाच किंवा जोडीदाराकडून छळ सोसावा लागला तर तिला कायदेशीर संरक्षण मिळतं का? पूर्वी अनेकांना वाटायचं की कायदेशीर लग्न झालं नसेल तर पोलिसात 498A सारख्या कडक कायद्याखाली तक्रार करता येत नाही. पण नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने यावर असा जबरदस्त ठोकळा मारलाय की सगळ्यांचीच गणितं बदलली आहेत. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती NK सिंग यांच्या खंडपीठाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्धची याचिका फेटाळताना एक खूप मोठा संदेश दिला आहे. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलंय की फक्त हातावर अक्षता पडल्या आणि मंगळसूत्र बांधलं म्हणजेच लग्न नव्हे, तर विवाहाचा स्पष्ट उद्देश ठेवून जर एखादी महिला लिव्ह इन मध्ये लग्नासारख्याच स्वरूपात राहत असेल तर तिलाही 498A अंतर्गत पूर्ण संरक्षण मिळणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की नक्की हा कलम 498A काय प्रकार आहे? तर मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा विवाहित महिलेला तिचा नवरा किंवा सासरची मंडळी शारीरिक किंवा मानसिक त्रास देतात, हुंड्यासाठी छळतात, तेव्हा हा कायदा त्या महिलेच्या पाठीशी ढाल बनून उभा राहतो. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की या कायद्याचा मुख्य उद्देश कौटुंबिक वातावरणात होणारा छळ रोखणे आणि महिलांना सामाजिक सुरक्षा देणे हा आहे. आता जर छळ कौटुंबिक वातावरणातच होतोय तर मग कागदावर लग्न झालंय की नाही या तांत्रिक गोष्टीवरून महिलेला न्यायापासून वंचित कसं ठेवता येईल? न्यायालयाने अगदी कडक शब्दात सांगितलंय की केवळ लग्नाआधी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला म्हणून एखाद्या महिलेला कायदेशीर संरक्षणापासून लांब ठेवणं हे तिच्या घटनेने दिलेल्या कलम 14 म्हणजेच समानतेच्या अधिकारावर आणि वैयक्तिक स्वातंत्र्यावर थेट गदा आणण्यासारखा आहे. शेवटी छळ हा छळच असतो, मग तो लग्नानंतर हो किंवा लग्नाचा उद्देश ठेवून सोबत राहताना होवो. कायद्याच्या नजरेत दोन्ही महिलांना समान न्याय मिळालाच पाहिजे. पण थांबा, इथे एक खूप महत्वाचा ट्विस्ट आहे जो प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. न्यायालयाने हे सुद्धा अगदी ठळकपणे स्पष्ट केलंय की प्रत्येकच लिव्ह इन नाते या कायद्याखाली येणार नाही. म्हणजे आज एकत्र राहिले, उद्या पटलं नाही म्हणून वेगळे झाले, अशा सामान्य लिव्ह इन नात्यांना हा नियम लागू होत नाही. सामान्य लिव्ह इन आणि लग्नासारखे नाते यामध्ये कायद्याने मोठा फरक केलाय. जेव्हा दोन प्रौढ व्यक्ती भविष्यात लग्न करण्याच्या स्पष्ट उद्देशाने एकत्र राहतात, एकमेकांच्या कुटुंबाचा भाग बनतात आणि त्यांच्या नात्यात लग्नासारखीच गंभीरता आणि लक्षणे दिसतात, तेव्हाच या 498A कायद्याची दारं उघडतात. आणि हो, हे नाते लग्नासारखंच होतं हे सिद्ध करण्याची प्राथमिक जबाबदारी अर्थातच तक्रारदार महिलेवर असणार आहे. थोडक्यात काय, तर सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल म्हणजे बदलत्या समाजाची गरज ओळखून दिलेला एक आधुनिक आणि प्रगतिशील न्याय आहे, ज्यामुळे नात्यातला विश्वासाचा फायदा घेऊन महिलांचा छळ करणाऱ्यांना आता चांगलाच लगाम बसणार आहे. बाकी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्यावर आणि जेव्हा समाजात अत्याचार त्याद्वारे समोर येतात यावर तुमचं मत काय आहे? कोर्टाच्या निर्णयावर तुम्हाला काय म्हणायचे आणि तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.